मुझको जान से ज्यादा प्यार किया। हे यहोवा, तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। मैंने तुझको दी गवाही, मैंने तुझको दी गवाही, तूने चंगा कर दिया। हे यहोवा, तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। हे यहोवा, तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। मांगा जो भी मैंने तुझसे, प्यार से तूने दे दिया। मांगा जो भी मैंने तुझसे, प्यार से तूने दे दिया। मेरे खातिर सूली पर तू, मेरे खातिर सूली पर तू जान अपनी गवा दिया। हे यहोवा, तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। हे यहोवा, तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। महारानी को तूने मेरी प्यार से तूने बुला दिया। महारानी को तूने मेरी प्यार से तूने बुला दिया। माफ करके तूने मुझको, माफ करके तूने मुझको अनंत जीवन दे दिया। हे यहोवा, तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। हे यहोवा, तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। मैंने तुझको दी गवाही, मैंने तुझको दी गवाही, तूने चंगा कर दिया। हे यहोवा, तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। हे यहोवा, तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। जान से ज्यादा प्यार किया। जान से ज्यादा प्यार किया। देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला पुन्हा हा प्रसंग दिलेला आहे, त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याच्या वचनावर मनन करण्यासाठी. आणि म्हणून या वचनाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो. प्रिय प्रभू, येथपर्यंत तू आम्हाला चालवलेला आहेस आणि पुढेही तूच चालवणार आहेस. तुझी इच्छा असते की आम्ही तुझ्या हाकेकडे कान द्यावं, त्यावर तुझ्या वचनावर मनन करावं. प्रिय प्रभू, यासाठी की आमच्या जीवनावर तुझ्या वचनाचा प्रकाश पडावा. हे प्रभू, तुझी स्तुती करतो आणि पुढील वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणतो, ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे आणि देवाचं वचन जे आहे
आणि त्याचा शास्त्रभाग जो आहे योबाच्या पुस्तकामधून आहे. त्यातले काही वचन मी आपल्या समोर वाचून दाखवतो. वचन पहिला अध्याय, पहिलं वचन. ऊस देशात एक मनुष्य होता, त्याचं नाव योब. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. वचन 3. तो पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता. वचन 9. सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, योब देवाचे भय काय फुकट बाळगतो. तो व त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना. वचन 11. तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास हात लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अवेर करेल. आणि सैतानाने योबाची परीक्षा घेतली व त्यात त्याचं सर्वस्व हिरावल्या गेलं. आणि तेव्हा वचन 21 मध्ये लिहिलेलं आहे, तो म्हणाला, परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचं नाव. आणि मग परीक्षेनंतर देवाने जे त्याचं जीवन बदलून टाकलं त्याविषयी आपण वाचतो शेवटल्या अध्यायामध्ये, अध्याय 42 मध्ये. तिथंच लिहिलेलं आहे, पूर्वी योबाची मालमत्ता होती व तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. वचन 12 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने योबाचे उत्तर वय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. आज आपण देवाचा जो एक सेवक होऊन गेला, त्याचं नाव योब, त्याच्या जीवनाविषयी पाहणार आहोत. त्याच्या जीवनाची परीक्षा झाली आणि आपल्याला असं दिसतं की जे योबासारखे देवाचं भय धरतात आणि पापापासून दूर राहतात आणि धार्मिकतेचं जीवन जगतात, त्यांच्या जीवनामध्ये एक गोष्ट होते आणि ती म्हणजे परीक्षा. त्यांच्या जीवनात त्यांची परीक्षा होत असते. आमचं जे ख्रिस्ती जीवन आहे, या जीवनाचा एक भाग आहे आणि तो भाग म्हणजे परीक्षा. आपण शास्त्रामध्ये पाहतो की योबाची परीक्षा झाली, त्याचप्रमाणे अब्रामाची परीक्षा झाली, त्याचप्रमाणे इतकंच केवळ नव्हे परंतु येशूची परीक्षा झाली. आणि त्याचप्रमाणे आपण जे देवाचे लोक आहोत, आपल्या जीवनात सुद्धा परीक्षा होत असते. आणि ही गोष्ट 1 पेत्र 1:7 मध्ये सांगितलेलं आहे. या परीक्षेला अग्निपरीक्षा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून परीक्षा ही अग्नीसारखी क्लेशदायक असल्या प्रकारची असते. आपल्याला माहिती आहे, अग्नी हा जाळणारा, क्लेश देणारा, वेदना देणारा व दुःख देणारा असतो. योबाची परीक्षा सुद्धा अग्निपरीक्षा होती. ती सोपी नव्हती, सरळ नव्हती, परंतु अग्निपरीक्षा होती. आणि त्या परीक्षेमध्ये त्याचं जे सर्वस्व होतं ते जळून खाक झालं. म्हणजे त्याच्या जवळचे गुरं ढोरं, त्याचे सेवक, त्याचप्रमाणे त्याचे पुत्र, त्याची कन्या, हे सर्व एकाच दिवशी नष्ट झालं. आणि शेवटी त्याच्या शरीरावर सुद्धा आघात झाला आणि तो अक्षरशः राखेत बसला. आणि अशा रीतीने आपण पाहतो की त्याच्या जीवनावर असल्या प्रकारची कठोर, असल्या प्रकारची भयंकर, असल्या प्रकारची परीक्षा आली. आणि त्याचा आघात योबाला इतका बसला की तो हादरला. आणि इतकंच केवळ नाही परंतु त्याच्या मनामध्ये प्रश्नांचं एक वादळ उठलं. अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाले, परंतु तरीही तो या परीक्षेत स्थिर असा राहिला. विशेषपणे म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की ही परीक्षा घेण्यासाठी जी परवानगी दिली ती खुद्द देवाने दिली होती. देवाने त्याला परवानगी दिली होती की तू जा आणि योबाची परीक्षा घे. म्हणजे त्याचा अर्थ योबाची जी परीक्षा झाली होती त्यामध्ये सैतान पण आहे आणि देव पण आहे. पण हे दोन्ही जरी असले तरी त्यांच्या हेतूमध्ये मात्र ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांच्या हेतूमध्ये मात्र परीक्षा घेण्याचा हेतू जो आहे त्याच्यामध्ये मात्र मोठा फरक आपल्याला दिसतो. सैतानाचा हेतू आणि देवाचा हेतू. सैतानाचा हेतू जो योबाची परीक्षा घेण्याच्या मागचा होता तो काय होता? योबाला पाडण्याचा हेतू होता, त्याला विश्वासापासून दूर नेण्याचा हेतू होता, त्याने देवाचा अवहेर करावा हा त्या सैतानाचा हेतू होता.
आणि शेवटी आत्मिक आणि सर्वस्वाचा त्याचा नाश व्हावा, हा हेतू आपल्याला असं दिसतं की सैतानाचा होता. आणि म्हणून आपण जर पाहिलं की योगाचं पुस्तक पहिला अध्याय 9, 10, 11 मध्ये त्या ठिकाणी सैतानाचे शब्द आपल्याला दिसतात. त्या वचनामध्ये मी वाचून दाखवतो. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, योब देवाचे भय काय फुकट बाळगतो. तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपट घातले आहे ना. तू त्याच्या हाताला यश दिले आहे ना व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वाला लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील. सैतानाचा हेतू हा होता की शेवटी या योबाने देवाचा नाकार करावा, त्याचा अव्हेर करावा आणि आत्मिक रीतीने योबाचा नाश व्हावा. परंतु देवाचा हेतू या परीक्षेमागचा काय होता? देवाचा हेतू हा होता की एखाद्या सोन्याप्रमाणे योबाचं जीवन जे आहे अधिक शुद्ध, अधिक तेजस्वी व्हावं आणि दुप्पट आशीर्वादित व्हावं, हा देवाचा हेतू त्याच्या मागे होता. आणि म्हणून आपण पाहतो की असल्या प्रकारे दोन जे हेतू आहे त्यामध्ये मोठा फरक आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि असल्या प्रकारच्या या कठोर परीक्षेमधून, या अग्निपरीक्षेमधून जरी योब गेला तरी मात्र त्याने देवाचा अव्हेर केला नाही. आणि अशाही परीक्षेमध्ये तो विश्वासाने ठाम उभा राहिला. परंतु अशा परिस्थितीमधून जात असताना सुद्धा त्याची बायको ती सुद्धा त्याच्या बाजूला उभी राहिली नाही. योबाला तिने सुद्धा साथ दिली नाही. आणि ती काय म्हणाली ते आपण पाहतो त्या वचनामध्ये. ती म्हटली की तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहा काय? देवाचे नाव घ्या आणि मरून जा. म्हणजे तिचा म्हणण्याचा अर्थ असा होता की असल्या प्रकारचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. असल्या प्रकारे तिने सुद्धा देवाच्या परीक्षेचा आणि देवाचा नाकार केला. परंतु योब तिला काय म्हटला? योब 2:10 मध्ये असं लिहिलेलं आहे की देवापासून सुखच घ्यावे, दुःख घेऊ नये काय? हे योबाचे शब्द आहेत त्याच्या परीक्षेमध्ये की देवापासून सुखच घ्यावं, दुःख घेऊ नये काय? त्याचा अर्थ आपण असा पाहतो की योबाची देवावर एवढी प्रीती होती आणि त्या देवावर इतका विश्वास होता की त्या देवाने ज्यावेळेस त्याच्या हातावर दुःख ठेवलं, क्लेश ठेवले, त्यावेळेस ते सुद्धा त्याने पचवून टाकले, ते सुद्धा त्याने स्वीकारले, ते सुद्धा त्याला गोड वाटले, ते त्याचा सुद्धा त्याने स्वीकार केला. आणि त्याच्यासाठी तो देव हा सर्वात मोठा असल्या प्रकारचा आपल्याला दिसतो. या असल्या प्रकारच्या कठोर परिस्थितीत सुद्धा, परीक्षेत सुद्धा तो देवाचा मात्र नाकार करू शकला नाही. विशेष म्हणजे या सर्व त्याचं जे सर्वस्व होतं, त्याचे पुत्र, कन्या, त्याचं धन, हे सर्व गमावल्यावर सुद्धा त्याने देवाजवळ असा आक्रोश केला नाही की हे परमेश्वरा, तू माझं सर्वस्व घेतलंस आणि सर्व माझं नाहीसं झालं, तू आता मला याच्यापेक्षा दुप्पट दिलं पाहिजे तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. असल्या प्रकारचे कोणतेच शब्द योबाचे आपल्याला दिसत नाहीत. तर तो तशाही परिस्थितीमध्ये देवावर अवलंबून राहिला. याला कारण देवच त्याचं धन होता असा त्याचा अर्थ आहे. देवच त्याचं सर्वस्व होता. म्हणून सर्वस्व गेल्यावर सुद्धा तो देवाला जडून राहिला. देवाचा त्याने नाकार केला नाही. कारण या सर्व गोष्टींपेक्षा त्याला देव महत्वाचा होता. देवच त्याचं धन होता, देवच त्याचं सर्वस्व होता. आणि म्हणूनच तो अशा परीक्षेमध्ये उभं राहू शकला. पुढची गोष्ट आपण पाहतो की परीक्षा ही धार्मिकांच्या नाशासाठी नसते. जेव्हा देव परीक्षा घेतो तेव्हा ती परीक्षा त्यांच्या शक्ती पलीकडची नसते. देव ज्यावेळेस त्याच्या लोकांची परीक्षा घेतो त्यावेळेस ही परीक्षा असते. तो काही असा सर्वनाश करणारा आघात असल्या प्रकारे नसतो, हल्ला असल्या प्रकारचा नसतो. कारण देव त्याच्या लोकांचा शत्रू नसतो. तो काही विलन नाही की त्याच्या लोकांचा तो नाश करेल, छळ करेल, नाश करेल. नाही, तो त्याची परीक्षा घेतो आणि परीक्षा ही त्या व्यक्तीला उंच करण्यासाठी असते, त्याचा नाश करण्यासाठी नसते. आणि ही गोष्ट 1 कोरिन्थ 10:13 मध्ये लिहिलेलं आहे की मनुष्याला सहन करता येत नाही
अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचाही उपाय करील, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. तुम्ही मजबूत व्हावे विश्वासामध्ये, तुमच्या धीरामध्ये तुम्ही मजबूत व्हावे. इतकंच केवळ नव्हे, परंतु देवाच्या आशीर्वादामध्ये सुद्धा तुमची वाढ व्हावी, तुमच्यावर आशीर्वादाची वृष्टी व्हावी. ठीक आहे, परीक्षेमध्ये अग्नीची वृष्टी तुमच्यावर झाली, परंतु त्यानंतर त्याच्या आशीर्वादाची वृष्टी तुमच्यावर झाली व्हावी, ही देवाची इच्छा असते. आणि म्हणून ही जी परीक्षा, याच्यामध्ये एक फार समाधानाचा मुद्दा आहे, एक फार मोठ्या आशेचा मुद्दा आहे, एक फार मोठ्या उत्तेजनाचा मुद्दा आहे की देव त्याच्या लोकांची परीक्षा घेतो, पण त्यांच्या शक्तीच्या पलीकडे तो घेत नाही. त्यांच्या डोक्यावर ओझं देतो, परंतु जेणेकरून ते पडतील, जमिनीवर पडतील, त्यांचा नाश होईल एवढं ओझं तो देत नाही, एवढं छळ तो करत नाही, एवढं मोठं संकट तो त्याच्या लोकांना येऊ देत नाही. आणि आपण पाहतो देवाने काय सांगितलं त्या सैतानाला. परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याची प्राणहानी मात्र करू नको. देव परमिशन देतो, परंतु ताकीद पण देतो, एक मर्यादा पण आखून देतो. का मर्यादा आखून देतो? कारण देवाचा हेतू नाही की आमचा समूळ नाश व्हावा, पण देवाचा हेतू हा आहे की आम्ही आणखी उंच उठावं, आणखी आम्ही तेजस्वी व्हावं, आणखी आम्ही आशीर्वादित व्हावं. हा देवाचा त्याच्या पाठीमागे हेतू असतो. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवण्याची असल्या प्रकारची गोष्ट आहे. आपण पाहतो जुन्या करारामध्ये आणखी एक देवाचा मोठा सेवक होऊन गेला आणि त्याचं नाव अब्राम. आणि देवाने त्याची सुद्धा परीक्षा घेतली आणि ती परीक्षा सुद्धा अग्निपरीक्षेसारखी होती. याला कारण देवाने त्याचा एकुलता एक पुत्राचा यज्ञ करावयास त्याला सांगितलं होतं. एकुलता एक पुत्र त्याला वेदीवर ठेवायचं आणि त्याला अग्नी लावायचा, त्याच्यावर सुरा चालवायचा. ही अग्निपरीक्षा होती, अतिशय कठोर आणि कठीण असल्या प्रकारची परीक्षा होती. आणि या परीक्षेमध्ये आपण पाहतो की अब्राम पास झाला या अग्निपरीक्षेत. आणि मग या अग्नीनंतर त्याच्यावर वर्षाव झाला आणि तो आशीर्वादाचा वर्षाव होता. आशीर्वादाची वृष्टी झाली, कारण आपण पाहतो की त्याची संतती ही आकाशातील ताऱ्याप्रमाणे झाली. वृष्टी आहे, आपण पाहतो आशीर्वादाची वृष्टी म्हटली पाहिजे याला. इयोबाच्या जीवनामध्ये सुद्धा वृष्टी झाली. पहिले अग्नी आली, नंतर वृष्टी झाली, आशीर्वादाची वृष्टी. अब्रामाच्या जीवनामध्ये सुद्धा प्रथम अग्नीची वृष्टी झाली, परंतु नंतर आशीर्वादाची वृष्टी झाली, असं आपण म्हणू शकतो. आणि ही गोष्ट आपण देवाच्या सेवकांमध्ये पाहतो. पुष्कळदा आपण पाहतो की या अग्निपरीक्षेकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो फार कडू आणि नकारात्मक असल्या प्रकारचा झालेला असतो. कारण अनेक असल्या प्रकारच्या परीक्षांमधून आपण जातो आणि इतरांच्या सुद्धा परीक्षा आपण पाहतो. आणि या सर्व गोष्टीमुळे परीक्षा म्हटली तरी ती आपल्याला नको असते. आणि आपला पहिला प्रश्न असतो की ही परीक्षा आलीच कशाला, पुढच्या गोष्टीनंतर. तर आपला हा प्रश्न असतो की ही देवाने मला परीक्षा दिलीच का, ही परीक्षा आलीच का. आणि अशा रीतीने आपला दृष्टिकोन अतिशय नकारात्मक आणि कडू असल्या प्रकारचा दृष्टिकोन असतो. परंतु आपण जर पाहिलं तर अग्नीचे दोन कामं असतात, अग्नीचे दोन रूप असतात. तर तसंच परीक्षेचे सुद्धा दोन रूप असतात. परीक्षेचा जो अग्नी असतो त्याचे सुद्धा दोन रूप असतात आणि दोन कामं असतात. आणि त्याच्यातले एक काम जे आहे ते त्या अग्नीने आपल्यासाठी करावं ही देवाची इच्छा असते. आणि अग्नीचे दोन कामं कोणते असतात? पहिलं ते क्लेशदायक असते, बरोबर आहे, परंतु दुसरं रूप, दुसरं काम म्हणजे ती जीवन देणारी असते. अग्नी जीवन देतो, अग्नी मारतोय, अग्नी जाळतोय, अग्नी क्लेश पण देतो, पण दुसरं त्याचं काम असते अग्नी या जीवन देतो, जीवन बदलून टाकतो, जीवन देणारा अग्नी. उदाहरण जर सांगायचं आपल्याला माहिती आहे की भाकरीचं पीठ असते, परंतु त्याच्यामध्ये जर जीवन तयार करायचं असेल तर त्याला तव्यावर ठेवावं लागेल आणि त्याला मोजकाच
अग्नी द्यावा लागेल. मोजका म्हणतो मी, सहन होईल एवढा अग्नी त्याला देतात आणि मग त्याच्यामधून जीवन निर्माण होतं, रसरसीत जीवन. त्याच्यामध्ये फार सुंदर सुगंध निर्माण होतो, फार सुंदर रस निर्माण होतो, फार सुंदर जीवन तयार होतं त्या मर्यादित अग्नीमुळे. आणि असं देवाचं आहे. देव ज्यावेळेस परीक्षा घेतो त्यावेळेस आमच्यामध्ये एक नवीन जीवन निर्माण करण्यासाठी आणि आमच्या जीवनामध्ये एक नवीन तेज आणण्यासाठी, नवीन आमचं रूप आम्हाला देण्यासाठी, नवीन गौरव आणि वैभव देण्यासाठी, दुप्पट आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला तो अग्निपरीक्षेमधून नेत असतो. आपल्याला माहिती आहे की सोन्याला अग्नीतून जावं लागतं, अग्निपरीक्षेमधून जावं लागतं आणि नंतर जे परिवर्तन त्याच्यामध्ये होतं त्यामुळे त्याचं गौरव, त्याचं वैभव आणि त्याचं मोल एवढं वाढतं की हे सोनं राजाच्या मुकुटात जाऊन बसतं, त्याच्या गळ्यात जाऊन बसतं, त्याच्या हातामध्ये जाऊन बसतं. एवढं त्याचं स्थान हे उच्च आणि उंच असल्या प्रकारचं होतं. त्याचं पूर्ण जीवनच आपल्याला असं दिसतं की बदलून जातं आणि हेच कार्य अग्नीचं आहे. आणि म्हणून पुष्कळदा आपण जे अगदीच परीक्षा म्हटलं की तिथे नको, परीक्षा आपण स्वीकारूच शकत नाही आणि परीक्षेसाठी आपला दृष्टिकोन पूर्ण कडू आणि नकारात्मक असल्या प्रकारचा असतो. परंतु देवाची परीक्षा, देवाचा अग्नी मात्र आपल्यामध्ये जीवन निर्माण करण्याचा, आपलं परिवर्तन करण्याचा आणि आपलं स्थान उच्च असल्या प्रकारचा करण्याचा त्याचा देवाचा हेतू असतो. आणि म्हणून परीक्षा आपण स्वीकारावी असं त्या योबाच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतं. जगामध्ये अनेक महान लोक होऊन गेले, थोर लोक होऊन गेले आणि ते त्यांच्या जीवनाकडे जर तुम्ही पाहाल तर एक गोष्ट तुम्हाला दिसून येईल की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या परीक्षा आल्या, जे कठीण प्रसंग आले त्याच्यामध्ये त्यांच्याकडे त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे आणि म्हणून ते थोर झाले. ते फार ब्रिलियंट होते, फार काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी होते असं नाही, परंतु त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन. उदाहरणार्थ जर प्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांचं उदाहरण घेतलं तर त्यांच्याविषयी आपल्याला माहित आहे की एकदा काय झालं तर एकदा त्यांच्या प्रयोगशाळेला आग लागली आणि त्या आगीमध्ये त्यांनी संशोधन केलेले सगळे कागदपत्र आणि यंत्रसामुग्री हे सर्व जळून खाक झाले. आणि मग अशा वेळेस त्यांचा जर या परीक्षेकडे पाहण्याचा निगेटिव्ह नकारात्मक दृष्टिकोन जर असता तर त्यांचं रिॲक्शन फार वेगळं असतं. परंतु ते काय म्हणाले, ते म्हटले की सारी सामग्री नष्ट होण्याचे खूप फायदे आहेत. आता मी नव्या जोमाने कामाला सुरुवात करू शकेल. एका अर्थाने ही परमेश्वराची कृपाच म्हणावी. या अशा भयंकर आगेला आणि या परीक्षेला देवाची कृपा अशा शब्दात त्यांनी त्याचं वर्णन केलं. या सर्व गोष्टीकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होता आणि त्या परीक्षेनंतर सुद्धा त्यांनी काम केलं आणि मग ते थोर आणि महान असल्या प्रकारचे शास्त्रज्ञ होऊन गेले. आमच्या जीवनामध्ये आम्हाला अशा अग्निपरीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे आणि हे एका अर्थाने सोपं असं आहे. जर आम्ही त्या देवाकडे पाहतो तर आमच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल, कारण तो देव हा सामर्थ्यवान देव आहे, तो देव हा चांगला देव आहे आणि तिसरी गोष्ट, तो देव हा विश्वसनीय देव आहे. तो चांगला देव आहे, तो सामर्थ्यवान देव आहे, तो विश्वसनीय देव आहे. आणि त्या देवाकडे अशा परीक्षांमध्ये जर आम्ही पाहतो तर आमच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन तयार व्हायला पाहिजे. योबामध्ये तो दृष्टिकोन तयार झाला, कारण त्याचा सुद्धा त्या देवावर विश्वास होता आणि तो जिवंत देव आहे हे त्याला माहित होतं आणि तो माझ्या जीवनामध्ये चांगलं करेल आणि तो विश्वसनीय देव आहे आणि तोच देव आहे हे त्याला माहित होता. हा त्याचा विश्वास होता आणि म्हणून अशाही परीक्षेमधून जाताना त्याचा दृष्टिकोन मात्र सकारात्मक दृष्टिकोन होता. आपण पाहतो की परीक्षांकडे आणि अग्निपरीक्षांकडे आणि जे त्याच्यातून गेले, उदाहरणार्थ योब त्या अशा परीक्षांमधून गेला, अशा क्लेशांमधून गेला, म्हणून इतका नकारात्मक दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांचा आहे की योब हे नाव सुद्धा फार प्रमाणात आपल्या मुलांचं ठेवलेलं
आपण पाहत नाही. योग कोणी नाव ठेवत नाही, कारण योगासारख्या परीक्षांमधून जावं लागेल. परंतु मला असं वाटते ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की योग परीक्षांमधून तर गेला, परंतु परीक्षेनंतर देवाने जे त्याचं जीवन बदलून टाकलं, दुप्पट त्याला धन दिलं, दुप्पट मुलं मुली दिले, पुत्र कन्या दिले, दुप्पट सर्व गोष्टी दिल्या, दुप्पट रीतीने तो थोर झाला, सुखी संपन्न झाला. आणि एक प्रकारे मी हे शब्द वापरतो की त्याच्या अग्नीच्या त्या परीक्षेमधून गेल्यानंतर त्याच्यावर आशीर्वादाची वृष्टी झाली. तर त्याची ही जी दुसरी बाजू आहे ती जर विचारात घेतली तर मला असं वाटते नकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्या जीवनाकडे पाहण्याची गरज नाही. कारण तर देवाने त्याला एवढं आशीर्वादित केलं, एवढी त्याच्यावर वृष्टी केली की मला असं वाटते ज्या अग्नी परीक्षेमुळे तो होरपडला असेल, जे डाग त्याच्या शरीरावर पडले, मनावर पडले, आत्म्यावर पडले, ते त्या वृष्टीमुळे, नंतर झालेल्या आशीर्वादाच्या वृष्टीमुळे पूर्ण निघून गेले आणि त्याचं पूर्ण जीवनच बदलून गेलं. पूर्वीपेक्षा तेजस्वी झालं, पूर्वीपेक्षा वैभवी झालं, पूर्वीपेक्षा उंच झालं आणि पूर्वीपेक्षा थोर झालं. त्याची ओळख ती पूर्वीची राहिलीच नाही. इतकं देवाने त्याला आशीर्वादित केलेलं आहे. आणि हे सर्व वर्णन त्याच्या शेवटल्या योगाच्या पुस्तकाच्या शेवटल्या अध्यायामध्ये आपण वाचतो. त्याचं जीवन कशा रीतीने देवाने पूर्ण बदलून टाकलं. मागच्या जीवनाचा थोडा एक डाग सुद्धा त्याच्या जीवनावर राहिला नाही. सोन्यासारखा त्याचं जीवन तेजस्वी झालं. 42 अध्याय 10, 12, 17 या वचनामध्ये त्याचं जे जीवन सुख संपन्न झालं त्याविषयी आपण वाचतो. वचन 10 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला व पूर्वी योबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिलं. वचन 12 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने योबाचे उत्तर वय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. वचन 17 मध्ये लिहिलेलं आहे, योग वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मरण पावला. आपल्याला असं दिसतं की योबाच्या आयुष्याचे 3 भाग पडतात. पहिल्या भागात योग संपन्न व थोर दिसतो. दुसऱ्या भागात अग्निपरीक्षेत त्याचं सर्व नष्ट झालेलं दिसतं. परंतु तिसऱ्या भागात पहिल्या भागापेक्षा त्याचं जीवन दुप्पट समृद्ध झालेलं दिसतं. आपल्या जीवनाचे 3 भाग पडतात. पहिल्या भागात आपल्याजवळ होतं, पण दुसऱ्या भागात ते नष्ट झालं. परंतु हे लक्षात असू द्या की तिसराही भाग आहे आणि त्या भागामध्ये जे आपण गमावलं आपल्या परीक्षेमध्ये ते सर्व देव आपल्याला दुप्पट रीतीने अनेक पटीने देणार आहे. त्या आशीर्वादाची वृष्टी करणार आहे. सोन्यासारखं आपल्याला तेजस्वी करणार आहे. सोन्यासारखं आपल्याला तो वर उचलणार आहे, वैभव देणार आहे आणि आपलं जीवन बदलून जाणार आहे. जगाला कळेल की देव हा न्यायी आहे. जगाला कळेल देव हा विश्वसनीय आहे, चांगला देव आहे. परीक्षा घेणारा म्हणजे तो दुष्ट क्रूर देव नाही, परंतु आशीर्वाद देणारा तो चांगला देव आहे. कारण योबाच्या जीवनामध्ये त्याचं हे महान आणि अद्भुत कार्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून आजचा हा काळ हा परीक्षांचा काळ आहे. पदोपदी माणसाला परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये योबासारखा आम्हाला ठामपणे आणि अचल अढळ असल्या प्रकारचं उभं राहायचं आहे. आणि मग देव आपल्यासाठी जे अद्भुत कार्य करेल ते अद्भुत राहील, ते दुप्पट चांगलं राहील आणि देवाचं गौरव आपल्या जीवनामधून झाल्याशिवाय राहणार नाही. देव आपणास सहाय्य करो, विश्वासात मजबूत करो आणि येणाऱ्या काळामध्ये दुप्पट आशीर्वादाने आपलं जीवन भरून वाहो.